आज आम्ही चाललोय कुठे चाललोय मेडिकलसाठी. ओके मेडिकल आणि तिचा विजा प्रोसेससाठी चाललोय. द फायनल स्टेप ऑफ विजा. जो कौन सा अबू हमार में है ना. तर आम्ही चाललो मेडिकलसाठी. मेडिकलचा काय असतात पासपोर्ट आणि एक विजाची प्रिंट लागते, त्यासाठी चाललो आहे. म्हणजे ती परमनंटली इथे राहू शकते अशी प्रोसेस आहे. मी तिला इथून विजा इश्यू केला, देन आफ्टर ती इकडे आली आणि आता मेडिकल चेकअप लास्ट हे जे प्रोसेस आहे विजाची. आणि आम्ही चाललो आहे आता. इथून जास्त लांब नाही आहे, 15 मिनटं डिस्टन्स आहे. सो इथे एअर इंडियाचं ऑफिस काही सॉरी कतार एअरवेजचं ऑफिस आहे इथे. मला काय विचारला. ऑटो नसतात. नाही ते ऑटो नसतात इथे, उबेर असतो आणि टॅक्सी असते. तर तू मला तुझी इमिग्रेशनची प्रोसेस विचारायची आहे. तर तू मुंबई एअरपोर्टला एंटर केलंस, त्यानं काय झालं, बोर्डिंग पास मिळालं, त्याने इमिग्रेशनला काही क्वेश्चन केले तुला. कशासाठी आले, कशासाठी आले आणि कुठे चालले. कुठे चालले. ओके आणि काय आणि आता क्वेश्चन्स काय विचारले नाही. स्पॉन्सर कोण आहे तुझं, कोणासोबत चालले. ओके जस्ट इमिग्रेशन पास, देन आफ्टर फिनिश. एकटी आले काय विचारलं. ओके एकटी आले काय विचारलं. हे तर नॉर्मल क्वेश्चन्स आहेत. आणि आता क्वेश्चन्स काय विचारले नाही असं रँडमली, कुठे काय कशासाठी काय, जॉबसाठी काय राहणार, कुठे राहणार, ते असं काय विचारलंच नाही. ओके आणि ते दोहा एअरपोर्टला इमिग्रेशन नॉर्मल काहीच नाही, जस्ट ओनली पास आउट. ओके तिथे पण काही क्वेश्चन्स नाही केले ना. ओके सो आता स्कॅनिंग करून घेतले. ओके सो आता मेडिकलला पण काही क्वेश्चन्स नसतात, डायरेक्ट फक्त मेडिकल चेकअप करणार अँड अमाऊंट फीस पे करायची. फीस ऑलरेडी पे आहे, फक्त नॉर्मली एक चार्जेस असतात ते तुला पे करावे लागतील. देन आफ्टर अप्रुव्हल येणार आहे, गेस 2 वर्किंग किती डेज आहेत माहिती नाही. अप्रुव्हल आल्यानंतर मग तू परमनंट इथे राहू शकतेस परमनंटली, असं काही नाही. बट हे विथिन वीकमध्ये आपल्याला करायचं आहे. सो आज तुझा 3रा दिवस आहे आणि म्हणून आज आपण चालू, कारण उद्याचे 2 दिवस फ्रायडे सॅटर्डे गव्हर्नमेंट बंद असेल, विजा सेंटर बंद असतो. सो आज थर्सडे आहे आणि म्हणून आपण आज मेडिकल चेकअप करतोय. ओके तर मी वेटिंग करतो आहे आणि मेडिकलसाठी गेलं आहे. इथे व्हिडिओ बनवू नाही शकत कारण हे गव्हर्मेंट अथॉरिटीचा आहे. सो तरी पण मी ट्राय करतो. ऊन खूप आहे इथे, टेम्परेचर आजचं काहीतरी 40 डिग्री टेम्परेचर आहे. आणि याच्या प्रकारे मेडिकल तर झालं आहे चेकअप आणि ती येते आहे. शी इज देअर. ते तर आहे. सरासरी काहीच अंगावर तुला
काही ठेवायला नको. मग झालं मेडिकल. काय काय घेतलं? ब्लड आणि एक्सरे. ब्लड प्लस एक्सरे. किती? 1 तास 1.5 तास झाला. 1 तास झाला जास्त. चलो फायनली जाणे गावी. आम्ही उबेर बुक करूया आणि जाऊ. फुल एन्जॉय. हा मला मेसेज तर आला. मला फक्त पैसे कट झाले मेसेज. परत विचारला पण नाही काय अजून असतं. मग तू काय विचारलंस? फक्त एक्सरे आणि ब्लड घेतलं. बाकीचं काय विचारलं ते बोलली काय नाही. पण ती माझ्यासोबत त्या मुली होतं का तर अजून लँग्वेज कोणती यूज केली? हिंदी, इंग्लिश, कोणती? अरबिक? आता असतात नॉर्मली हे लोक हायर करतात. हिंदी. लोक आहेत इंडियन मध्ये. केरलावाले जास्त आहेत. केरला जास्त लोक आहेत तिकडे. तेच आहेत. आता मेडिकल फेज झालं तुझं आता कम्प्लीट. देन वन्स अप्रूव्ह झाला की तुझा विजा येणार डायरेक्टली प्रिंटेड. फायनली तू ऑफिशियली इथे राहू शकतेस. आपण त्या साईडने आलो इथं ना. ते इकडं तर हा आहे आमचा रेसिडेन्शियल एरिया. सगळ्या बिल्डिंग्स आहे पूर्ण. तुम्हाला येऊन कसं वाटतंय? काही झालंय? अजून तू फिरलेस पण नाही. आज पहिला दिवस जस्ट बाहेर पडले. वाटते बस. गरमीच गरमी. अजूनपर्यंत इथे वेदर चेंज नाही झालंय. वेदर आय गेस या 1 तारीखपासून पूर्ण चेंज होईल. थंडीमध्ये कन्वर्ट होईल. चालू आहे. इकडे पण सेम. आपल्याकडे एक म्हणजे रोड कन्स्ट्रक्शन चालूच असते कंटिन्युअसली. काही नाही काहीतरी चालूच आहे. ते कधी संपतच नाही. बिल्डिंगमध्ये या समोरच्या बिल्डिंगमध्ये एक मुंबईचा मुलगा राहतो. होता आमचा आजचा दिवस. म्हणजे आजचा दिवस फक्त हिच्या विजासाठीच गेला होता मेडिकल. त्यानंतर बघू आता आज संध्याकाळी काय होत असेल. प्लॅनिंग तर करू. आणि आज थर्सडे पण आहे. थर्सडेला आम्ही लोक बाहेर जायचं प्लॅन करणार आहोत. ते पण चालू आहे. मध्ये असतात मेंटेनन्स. नको आपली बिल्डिंग कशाला दाखवायची. नाहीतर इथे